मध्ये बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीने। बातमी आहे मुंबईमधून। मानकुर्दमध्ये 3 मजली बांधकाम कोसळलेलं आहे। ढिगाऱ्याखाली 3 जण अडकल्याची प्राथमिक माहिती आहे। रेस्क्यूसाठी एनडीआरएफ अग्निशामक दलाची टीम सध्या घटनास्थळी पोहोचलेली आहे। स्थानिक नगरसेवक देखील या ठिकाणी दाखल झालेत। नवनाथ बन घटनास्थळी पाहणी त्यांनी केलेली आहे। मानकुर्दमध्ये 3 मजली बांधकाम कोसळल्याची माहिती मिळते। सध्या अग्निशामक दल आणि एनडीआरएफ कडून तपास जो आहे म्हणजे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते राबवलं जाते। पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी ब्रिजबान जयस्वार जोडले गेलेले आहेत। खरं म्हणजे ही दुर्घटना घडलेली आहे। आज मुंबईमध्ये अनेक दुर्घटना घडतात आणि त्यामध्ये आता ही बिल्डिंग इमारत जी आहे बांधकाम जे आहे ते कोसळल्याची माहिती मिळते। काय अधिक अपडेट? सचिन, मी सध्या मानखुर्दमध्ये जनता नगरचा जो स्पॉट आहे तिथे आहे। स्पॉटवरती तर तुम्ही आता पाहू शकता की हा जो स्पॉट आहे जिथं G+ म्हणजे ग्राउंड प्लस 3 मजली जो स्ट्रक्चर होता तो खाली कोसळलेला आहे आणि सध्या इथं रेस्क्यूचं काम सुरू आहे। तुम्ही पाहू शकता की इथं जे सलिया वगैरे आहे ते कापून एनडीआरएफची टीम आहे, मुंबई पोलीसची टीम आहे, मुंबई महानगरपालिकाची टीम आहे, अग्निशमन दलाची टीम आहे। ते सर्व जे अधिकारी आहेत ते इथं रेस्क्यूचं काम सध्या सुरू आहे आणि जो हा जो स्ट्रक्चर होता तो पूर्णपणे खाली पडलेला आहे। आणि एकंदरीत जी आतापर्यंत माहिती समोर आलेली आहे त्या माहितीच्या अनुषंगाने जवळपास 6 लोकांना इथून रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। त्यांना ॲम्ब्युलन्समधून बाहेर पाठवण्यात आलेलं म्हणजे रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलेलं आहे आणि अद्याप इथं काही लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्या अनुषंगाने इथं सध्या एनडीआरएफची टीम, अग्निशमन दल आणि मुंबई महानगरपालिकाचे जे अधिकारी आहेत ते सर्व रेस्क्यूचं काम करत आहेत। हे तुम्ही सध्या पाहू शकता, सध्याचे दृश्य आहेत। आणि बरंच म्हणजे हा ढिगार जो तुम्ही पाहू शकता जवळपास 2-3 स्ट्रक्चर इथं खाली पडलेलं आहे आणि आजूबाजूचे जे स्ट्रक्चर आहेत तेही धोकादायक परिस्थितीमध्ये आलेले आहेत। धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।